चला कृशल बॅट्समन नवीन आलेले आहेत. बघूया, अतिशय चांगला झेल घेतला जयवीन यांनी आणि आता साधू यांचा पुढचा चेंडू सामना करतायत कृशल. कुशल साधू यांचा पुढचा चेंडू वाईड. पंचांकडून वाईडचा इशारा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 3. कुशल आणि ऑफ साइडच्या दिशेने अतिशय चांगला स्क्वेअर कट मारलेला आहे आणि एक धावा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत धावून अशा प्रकारे आणि धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 5. चला साधू यांचा पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने एक कट केलेला आहे आणि 1 धावेवरच बॅट्समनला समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 6 धावा 1 गडी बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी साधूकडून पाहायला मिळते की अलिबागचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला असा खेळ आपल्या संघासाठी करताना दिसतोय तो म्हणजे राजेश साधू. आणि हा झेल होतोय का बघायचा आहे. धावसंख्या धाव बलकारू लागल्यात 11. आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: दीपकजी चव्हाण, मुरली मोहन साहेब, नितीनजी भावसार साहेब, तसेच रोशनजी हेगडे साहेब, गोविंदजी श्रीवास्तवा साहेब, दत्तात्रेयजी मावळ साहेब, शेखरजी गोगरे साहेब, मनोजजी पाटील साहेब, प्रसादजी रेगे साहेब, चंद्रकांतजी जाधव साहेब, चल्लास्वामी मुरगन साहेब, वासुदेवजी वराडे साहेब, आनंद राजशेखरन साहेब यांच्याकडून, तसेच श्रीरामजी लोंढे साहेब, हरिराजजी कापसे साहेब, राहुलजी पाटील साहेब, तसेच बाकीच्यांची नावे पुढील प्रमाणे घेतली जातील. या सर्व देणगीदात्यांचा मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो. फर्स्ट एड किट आणि पाणी घेऊन जायचं कृपया करून. पाणी 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 कृपया करून जायचं तिथे. कृपया करून दुखापत होऊन देऊ नये. पाणी घेऊन जायचं आहे. फर्स्ट एड बॉक्स आहे तो घेऊन जा. आहे 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 पेशंट आपला ओके एकदम. बघा नाही लागलंय. लागलं. चला 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 बाकीचे चला चला वरती कोणी येऊ नका. बाकी चला जयवीन यांचा पुढचा चेंडू. बॅट्समन नेम सुमित. बॅट्समन नेम सुमित आणि जयवीन यांचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे धावून दोन्ही फलंदाजांनी
आणि बघूया सुमित जयवीन यांचा पुढचा चेंडू सुमित यांच्यासाठी. सुमित प्रयत्न करताय आणि कॅच होती दत्ता चलवाडी यांच्याकडे. एक धाव पूर्ण केलेली आहे अशा प्रकारे. नाही ना काढला ना, एक काढला ना. हा ठीक. चला जयवीन यांचा पुढचा चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून. धाव संख्येत बदल. धाव संख्या झालेली आहे 12. जयवीन यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धावा पूर्ण झाली आहे. रनआउट. अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. रनआउट. धावबाद समीर. समीर हे धावबाद झालेले आहेत. श्रेयस नवीन बॅट्समन आलेला आहे. श्रेयस बघूया. थँक्यू डीजे. जयवीन यांचा पुढचा चेंडू. सामना करताय श्रेयस आणि बघूया आणि अतिशय उत्कृष्ट अशी जयवीन यांची गोलंदाजी. आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन चांगली कामगिरी करताय जयवीन. आणि जयवीन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करतायत अतिशय उत्कृष्ट अशी तसा प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रतीक राऊत यांच्याकडून. चांगलं सहकार्य त्यांना मिळत आहे. 2 ओव्हर पूर्ण झालेले अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 13. ओव्हर पूर्ण झालेले आहे. 2 ओव्हर नंतर 13 धावा. आता बॉलर्स कोण आहे रे हा बॉलर? भावेश यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 13 धावा झालेल्या आहे. निर्धाव चेंडू. चला अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. त्रिफळाची. सुमित आउट झालेले अशा प्रकारे आणि अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन वॉरियर्स 11 कडून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता नवीन फलंदाज उतरलेले आहेत. सिद्धेश. बघूया सिद्धेश हे आपल्या संघासाठी काय करतात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी वॉरियर्स 11 कडून बघायला मिळते. चला जरा स्टेजवरून थोडीशी गर्दी कमी करायची आहे. चला पुढचा चेंडू आणि एक डी आणि एक धावून 2 धावा. धन्यवाद. 2 धावा अशा प्रकारे जमा झालेल्या आहेत आणि धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या झालेली आहे 15. चला पुढचा चेंडू आणि बघूया. 15 धावा झालेल्या अशा प्रकारे चांगली गोलंदाजी टाकतायत आणि परत नाही अगोदर स्टंपला. 1 धाव पूर्ण झालेली अशा प्रकारे. 1 धाव पूर्ण झालेली अशा प्रकारे धावसंख्येत बदलून धावसंख्या झालेली आहे 16 धावा.
आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या झालेली आहे 16. बघूया आणि एक धाव एक धावा काढलेली आहे अशा प्रकारे आणि धावसंख्येत बदलून धावसंख्या झालेली आहे 17. आणि पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा फटकवलेला बघूया सुदेश यादव कशा प्रकारे फिल्डिंग करतात आणि एक धावा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी पळतात आणि 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्येत बदलून धावसंख्या झालेली आहे 19. 3 ओव्हर पूर्ण झाले अशा प्रकारचे. आता बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे वॉरियर्स 11 कडून आपल्या संघासाठी. सुदेश असं वाटतंय की सुदेश हे गोलंदाजी करतील. त्यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे सुदेश यादव. बघूया ते कशा प्रकारे उर्फ बंटी कशा प्रकारे गोलंदाजी करतात. आतापर्यंत गोलंदाजी तर वॉरियर्स 11 कडून अतिशय छान प्रकारे झालेली आहे. बघूया सुदेश यादव यांचं वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी चौथं षटक आणि चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या 19 बरोबर ना 19. शेवटचा षटक आहे आणि सुदेश यांचा पुढचा चेंडू सुदेश यांचा पुढचा चेंडू आणि चांगली अशी क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. शेवटचा षटक आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुदेश यादव आतापर्यंत 2 चेंडू अतिशय उत्तम प्रकारे टाकलेले आहेत त्यांनी. पुढचा चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे मागे विकेट किपर म्हणून प्रतीक राऊत खूप चांगल्या प्रकारे त्यांना साथ देत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अतिशय चांगला असं षटक हे आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी घेऊन आलेले आहे सुदेश यादव उर्फ बंटी. आणि पुढचा चेंडू विकेट. हा डॉट बॉल आहे आता डॉट बॉल नाही शेवटचा डॉट बॉल होता. हा बस पाणी बॉटल एक विकेट आणि एक पाणी बॉटल चला 5 आहे
भालके 11 आणि धुमाळ ब्लास्टर 11 दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी इकडे हजर राहायचंय. धुमाळ ब्लास्टर भालके 11. अतिशय सुंदर गोलंदाजी सुकेश द्वारा पाहायला मिळाला. सुदेश अतिशय चांगला गोलंदाज आहे. नावलौकिक असा खेळाडू. मागाशी सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतले आणि आता सुद्धा मनातल्या मनात लाडू फुटत असतील की पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच भेटते की काय. असो चला, जे स्पॉन्सरची नावं राहिली होती त्यांची नावे पुढील प्रमाणे: विवेक दुग्धे साहेब, तसेच राजेंद्र चंदाने साहेब, चंद्रकांतजी मुळीक साहेब, दीपनकर श्रीवास्तव साहेब, मिलिंद जाधव साहेब, मयंक तोमर साहेब, रोहिदास पाटील साहेब, जयकुमार शिंदे साहेब, संगमेश शिपरमिट्टी साहेब यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच शशांक कुलकर्णी साहेब, दिवाकर सरकार साहेब, तसेच महेश देसाई साहेब, हरिओम गुप्ता साहेब, तसेच स्वप्नील शिलवान, प्रसाद गोगरे साहेब, राजेश मांजरेकर, राकेशजी मांजरेकर साहेब, तसेच प्रमोदजी कोल्हे साहेब, विजय ठाकूर साहेब, नरेंद्र दिवाळे साहेब, योगेश खाडे साहेब, विवेक शिर्के साहेब यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. तसेच मयूरजी राणे साहेब, विवेकजी तोत्रे साहेब, प्रथमेश भोर, तसेच चेतनजी बोरवले साहेब, राजेश पडोल साहेब, नुआज बारजो, तसेच राकेशजी पाटील साहेब, तसेच मोहम्मदजी आलम साहेब या सर्व देणगी दात्यांचा खूप खूप धन्यवाद. तसेच रईसा सय्यद मॅडम, तसेच विनय कोष्टा साहेब, संदीप देसाई साहेब, सुदेश यादव, तसेच रमेशजी पाटील साहेब, किरणजी आंबेकर साहेब, तसेच तुषार तांडेल, धर्मेंद्र पाटील, आनंदजी धुरी साहेब, मनोहरजी बडगुजर, दीपकजी चौधरी, भरत सावंत, भगीरथजी वर्मा साहेब, तेजस कवडे, तसेच प्रतीकजी राऊत, वैभवजी बागवे साहेब, तसेच गणेशजी पाटील साहेब, सचिनजी कडू, माधवजी दहारे साहेब, सामना लवकर सुरू करा. तसेच राजेश साधू या सर्व देणगीदात्यांचं मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि असंच नेहमी आपला देणगीचा आणि मदतीचा हातभार आपल्या या संपूर्ण स्पर्धेला, आपल्या या सर्व कार्यक्रमांना असू दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि देव सुद्धा तुमची उत्तरोत्तर प्रगती करत राहू दे आणि असंच देणगीचं भाग्य तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दरम्यान सामना सुरू होतोय तो म्हणजे वॉरियर 11 विरुद्ध डिझाईन 11. समालोचन करतील मामा. योगेश खाडे आणि सुदेश यादव. स्ट्राइकवर सुदेश यादव आहे. बॉलर्स कोण आहे? समीर. चला, सुदेश यादव आणि योगेश खाडे. तुमची फिल्डिंग आहे वाटतं ना? ते जिंकले. कोण टॉस कोण जिंकले? नक्की सांग. टॉस तुम्ही जिंकले का? माझं नाव गणपत. चला, पुढचा पहिला चेंडू सुदेश यादव आणि एक धावा पूर्ण केलेली आहे. बिनबाद एक धावा. लेग बायज. पंचांचा इशारा. बघूया योगेश खाडे काय कामगिरी करतात. समीर यांचा पुढचा चेंडू सामना करतायत खाडे. वाईड. पंचांचा इशारा. एक धावेत भर पडते. पुढील होणारा सामना धुमाळ ब्लास्टर 11 विरुद्ध भालके 11. भालके 11 ने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. याच्यानंतर होणारा सामना संघ नायकांनी आपला संघ तयार ठेवायचा, वेळेचं सहकार्य करायचं आहे. आणि एक धावा घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 3 धावा.
चला पुढचा चेंडू सुदेश बघूया ऑफ साईडच्या दिशेने. वन डे. धन्यवाद. एक धावेत भर पडून धाव संख्या झालेली बिनबाद 4. 4 धावा झालेल्या आहे अशा प्रकारे. आणि पुढचा चेंडू बघूया सुदेश काय करतात. एक धाव तर काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुदेश यांचा आणि अशा प्रकारे 2 धावा काढलेल्या आहेत त्यांनी पळून आणि धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या झालेली आहे 6. बिनबाद 6 धावा. जिंकण्यासाठी त्यांना 20 धावांची गरज आहे. त्या 14 धावा अजून पाहिजे जिंकण्यासाठी. बिनबाद 6 धावा. पहिलं षटक चालू आहे. बघूया सुदेश काय करतात. त्यामुळे ते अतिशय त्यांना माहिती आहे 1-1 धावा काढली तरी आपला स्कोर होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे उंच फटके ते मारत नाही आहेत आणि अशा प्रकारे धावसंख्येत बदलून धावसंख्या झालेली आहे 7. सुदेश यांना चांगलं माहिती आहे की आपण हा सामना जिंकणार आहोत. महत्वाचं काय तर मॅन ऑफ द मॅच महत्वाचे आपल्या लक्षात ठेवा सुदेश भाई. आणि दुसऱ्या एंडला स्ट्राईक एंडवरती आहे तो म्हणजे खाडे. अतिशय जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. शहापूरचा बेताज बादशाह ज्याची गणना होते आणि असे हे आकडे मोडीत ज्यांचं नंबर 1 आहेत असे हे खाडे साहेब. सोसायटीचे सुद्धा ते खजिनदार आहेत त्यांच्या असं मला वारंवार सांगत असतात. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतं. मी आधीच बोललो होतो आकडे मोडीत एकदम मातब्बर. त्याला माहिती होता षटकाचा शेवटचा चेंडू बरोबर 1 धाव काढली आणि परत एकदा स्ट्राईकवरती आलाय. सुदेशाच्या काही लक्षात येत नाही आहे ते. आणि एका धावेने संघाची धावसंख्या 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांमध्ये 20 धावांची गरज असताना आता मात्र 3. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. ही 1 धाव आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतोय सुदेश. आणि निर्धाव चेंडू. अतिशय नावलौकिक असे जे फोटोग्राफर लाभलेत आपल्याला. साई प्रसाद मेस्त्री आणि 1 डे. आणि एवढा कलाकार व्यक्तिमत्व आहे बघा. नावातच काय आहे जादू. 1 डे डिक्लेअर साई. आणि साई म्हटलं का त्याचा प्रसाद आलाच. साई प्रसाद. आणि कलाकार म्हटलं तर तो मेस्त्री असेल, कार्पेंटर असेल, पेंटर असेल आणि हे मेस्त्री आहेत. आता मेस्त्री झाल्यानंतर आता ते फोटोग्राफर सुद्धा झालेत आणि ते वेगवेगळे आवाज काढू शकतात. ही वेगळी कला. म्हणजे साई प्रसाद याच्या अंगात एवढी कला आहे का तुम्ही विचार नाही करू शकत. ऑलराऊंडर मल्टीपर्पज व्यक्ती आहेत. नावेला साजेस एकदम. 12. अर्धा डझन धावफलकावर लागलेले आहेत. अतिशय चांगल्या रीतीने त्यांना बरोबर माहिती आहे खाडेला आणि सुदेशला की आपल्याला धावसंख्येचा ओघ थोडा कमी स्लो चालेल परंतु आपल्याला मॅच जिंकायची आणि तिकडे आपोआप धावा मिळत चालल्यात. डिक्लेअर झोनमध्ये एकेरी दुहेरी धावा आपल्याला कंटिन्यू मिळत आहेत. व्हाईट प्लस डिक्लेअर झोन अशा 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या 14. परंतु बघा लक्षात ठेवा कुठे कार्यक्रम असेल काय असेल एका शॉर्ट बजेटमध्ये चांगला फोटोग्राफर जर पाहिजे असेल तर साई निश्चित अवेलेबल आहे सर्वांसाठी. एवढं मात्र नक्की. हा जोरकस फटका लेगच्या दिशेने जात आहे. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 15. आता केवळ 5 धावांची गरज असेल. दुसरा षटक चालू प्रगतीपथावर आणि ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव मिळते दुसरी धावेसाठी. सुदेशला मात्र आता समजलंय की खाड्याच्या नादाला लागून चालणार नाही. खाडे मुद्दाम स्लो 1 धाव घेईल म्हणून त्यांनी चपळाईने 2 धावा घेतल्या. हा त्याला माहिती आहे आता स्ट्राईकला परत खाडे येईल. आपल्याला फक्त उन्हात ठेवतोय तो. खाडेला ओळखायला जरा वेळ लागला परंतु आता त्याच्या लक्षात आलंय. आणि अशा रीतीने 2 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17.
2 षटकामध्ये 3 धावांची गरज. सुदेश यादव याला खुश खबर षटकारासाठी 200 रुपये. सुदेश यादव याला 200 रुपये खरकर यांच्याकडून. आपले आधारस्तंभ चेतन भाई बोरोले कृपया करून आपण इथे यायचंय मंचावरती. आपले परम मित्र श्रीराम लोंढे साहेब युनिट सेक्रेटरी आपली वाट बघत आहेत. चेतनजी बोरोले आणि हा वाईट प्लस डिक्लेअर झोन. अशा या 2 धावा. केवळ 1 धावाची गरज असेल आता. जवळपास सामना आपल्या खिशामध्ये वॉरियर संघाने घातलाय. षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय खरकर यांच्याकडून. श्रेयश बॉलर्स नेम श्रेयश वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. हॅलो सुंदर असा फटका जोरकस फटका लेगच्या दिशेने